मुख्य 4 आणि अजून 2 कोणते त्याच्यात माहिती? अजून 2 आहे, वर आणि काय खाली. शब्द दुसरा शब्द काय? हा, ऊर्ध्व आणि अधः अशा 10 दिशा आहेत. किती दिशा आहेत? 10. पण साधारणतः आपण 10 ज्या पुढचे 2 आहेत ते वापरत नाही. आपण जीवनामध्ये वापरत असतो. वर खाली बघ, वरचे वर वर बघ, खाली बघ. ही वरची आणि खालची दिशा आहे तर ती आपल्या ग्रंथामध्ये येत नाही. आता मग राहिल्या 8 दिशा. त्यातल्या मुख्य दिशा आहेत किती दिशा आहेत? 4 दिशा आहेत आणि उपदिशा 4. आता ठरवल्या कोणी रे? कुणी ठरवले? देव आले ते सांगायला? कोण आलं? कुणी ठरवलं? कशावरून ठरवलं? कशावर पूर्व दिशा कशी ओळखतो आपण? काय लॉजिक लावलं? हा, बरोबर. सूर्याच्या दिशेवर आपण ठरवलं. म्हणजे सूर्य जो उगवतो त्या दिशेला आपण एक नाव दिलं, जो मावळतो त्याला एक नाव दिलं, उरलेल्या बाजूला 2 दिशांना नाव दिलं. आता ही दिशा कोणती आहे तुमच्या? ही दिशा कोणती आहे? पूर्व आहे. जर तुम्ही समुद्रात गेले आणि तुम्हाला तिथं काहीच नाही आहे, समुद्रात फक्त पाणी आहे आणि मग तुम्ही कोणाकडे बघता दिशेसाठी? सकाळची वेळ जर असेल तर हा सूर्य इकडनं आला म्हणजे ही पूर्व दिशा असेल. ही जर पूर्व आहे तर इकडची पश्चिम. आता परत दक्षिणचा उत्तरचा प्रश्न नव्हता. उत्तर इकडं, दक्षिण इकडं, उत्तर इकडं, असे प्रश्न नव्हते. बरोबर आहे ना? काय त्याला काय लॉजिक आहे? सांगा, डाव्या हाताला कोणते येते? उजव्या हाताला कोणते? तुम्हाला सांगितलं होतं ना या आता दिशा चक्र आहे. वरची दिशा कोणती असते? उत्तर. वर नेहमी उत्तर ठेवायची. इकडं उजव्या हाताला कोणती ठेवायची असते? पूर्व. उत्तर इकडं तर दक्षिण इकडं. आणि नेहमी पश्चिम डाव्या हाताला पश्चिम दिशा असते. लक्षात ठेवा. डोक्याच्या दिशेकडं समोरच्या दिशेला कोणती दिशा ठेवायची? पेपरमध्ये तुम्ही कुठे तोंड असेल तुम्हाला माहिती नाही. आता मलाही माहिती आहे ती कोणती दिशा आहे. पेपरवर माहिती का? नाही. पण आपल्या पेपरची दिशा नेहमी कोणती दिशा करायची? समोरची उत्तर. खालची दिशा आपण सगळे उजव्या हाताने लिहिताय. कोणत्या हाताने लिहिताय? सगळे उजव्या हाताने. उजवा हात पुढे तुमचा. इकडे नका करू. ज्या हाताने उजवा कन्फ्यूज होऊन जात. उजवा हात तुमचा. माझा नाव आहे हा उजवा धडा तुमचा आहे. सगळे उजव्या हाताने लिहिताना डाव कोणी आहे का? नाही. म्हणजे तुमच्या उजव्या हाताला कोणती दिशा आहे? पूर्व. डाव्या हाताला कोणती दिशा आहे? पश्चिम. आता मी लिहिताना माझ्या उजव्या हाताला मी पूर्व लिहिली, डाव्या हाताला पश्चिम लिहिली. आता परत उपदिशांचा प्रश्न आला. तो उपदिशाकडून सुरुवात करायची. काय शब्द आहे? मी सोपं सांगतो अजून एक. आई वान दे. आई वान दे. शब्द आ ई वा न आणि दे. आई वान दे. सोपा शब्द आहे. आई वान दे. कुठून सुरुवात करायची? उजव्या हातापासून खालून सुरुवात करायची, अशी फिरवायची. आई वान शब्द लिहून घ्या. आता तुमचं तोंड पूर्वेला आहे. मग उत्तर दिशा आणि दक्षिण दिशा कशी ओळखायची? आपण जर पूर्वेकडे तोंड, सूर्याकडे तोंड, सूर्य उगवला तिकडे तोंड करून उभा आहोत आपण. तर उजव्या हाताला कोणती, डाव्या हाताला कोणती? बरोबर. उजव्या दक्षिण. पूर्वेकडे तोंड असल्यास काय करायचं? एक शब्द आहे सांगतो. उला द ला उ. काय? उला द ला उ. उला द आणि द ला पुढे तोंड असेल तर
पुढे तोंड असेल तर पूर्वेकडे तोंड असेल तर उला द ला उ. लक्षात ठेवा. सांगा पूर्वेकडे तोंड असेल तर उला म्हणजे उजव्या हाताला दक्षिण आणि द ला म्हणजे डाव्या हाताला उत्तर. आणि पश्चिमेकडे तोंड असेल तर पश्चिमेला जर तोंड असेल तर उला उ द ला द. उजव्या हाताला उत्तर, दक्षिण डाव्या हाताला दक्षिण. उला उ द ला द. मग पूर्वेकडे तोंड असेल तर दला उलट करायचं. उला द ला उ. आणि पश्चिमेकडे असेल तर उला उ द ला द. लक्षात ठेवा. येतात प्रश्न. आता तुमच्या पेपर याच्यामध्ये आपल्याला वळायला लागतं. वळतो ना आपण, इकडे वळ तिकडे वळ. हा दिशा काटकोनामध्ये शक्यतो काटकोनामध्येच वळतो आपण, बरोबर. काटकोन म्हणजे किती अंशाचा असतो? हे बघा, काटकोन हा समोर आणि इकडे, फक्त इकडून इकडे वळायचं, बरोबर आहे. त्याला काटकोन म्हणतो. म्हणजे आपण डावीकडे वळतो, कधी कधी उजवीकडे वळतो ना. चल, घड्याळ माहिती, तुम्ही घड्याळ बघता सगळं? घड्याळ फिरतं पाहिलं का? कसं फिरतं घड्याळ? उजवीकडून का डावीकडून? मला हात करून दाखवा ना. घड्याळ असं फिरतं की असं? काटे कशी फिरतात? अशी फिरतात ना. तुमच्याकडे बघतो ना. तुम्ही असं बरोबर फिरतंय ना? फिरवताय, बरोबर फिरवताय. हा? पुन्हा नक्की बघा, तुझं घड्याळ उलटं फिरते का? अगं तुझ्या समोर उभे आहेत त्याच्यामुळे तसं. हा, कसं फिरते घड्याळ? बरोबर आहे. 5 मिनिट, 10 मिनिट, 3, 4, 5, 6, 7 त्याला म्हणतात घड्याळाची दिशा. त्याला काय म्हणतात? क्लॉकवाईज अँटी. आणि घड्याळाची विरुद्ध दिशा म्हणजे उलटी बाजू, तुमची बाजू. आता तुम्ही ज्यावेळेस असा हात फिरवताय, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इकडे इकडे फिरताय, त्यावेळेस तुमच्या उजव्या बाजूला वळतात तुम्ही. घड्याळाची दिशा म्हणजे उजवी बाजू. घड्याळाची दिशा म्हणजे उजवी बाजू आणि घड्याळाची विरुद्ध दिशा म्हणजे डावी. मॅडम लिहून घ्या सगळं. तुम्हाला वेळ मुलांना मिळालं ते वेळ लिहा. घड्याळाची दिशा. मुलांनी पण असे आपण पॉईंट काढतो ना, चला डोक्यात नाही काय केलं. घड्याळाची दिशा कोणती आहे? कोणती बाजू? उजवी. आणि घड्याळाची विरुद्ध दिशा डावी. आता आपल्याला वळावं लागतं. तुम्हाला देतो मी जर येऊ. आणि कालच कलर दिला ते फॅनमुळं पदर दिलाय ना काल. पण केलं. हा बंद केलं तर चालतं. आणि आता दरवाजा उघडा ना त्या मुलांचा. चला. बंद झालाय. एक सोहम नावाचा मुलगा आहे. तो सोहम नावाचा मुलगा असा फिरत फिरत चाललेला आहे. असा रस्ता आहे. त्याची शाळा इथे आहे. हा सोहम आहे. हा शाळा आहे. काढा आकृती काढा, तुम्हाला लवकर लक्षात येईल. आकृती सगळ्यांनी काढली. प्रश्न तसाच आहे. किती वेळा वळणार, काय वळणार याच्यासाठी. आता एका याच प्रश्नामध्ये खूप प्रश्न असतात. किती वेळा वळला, उजवीकडे किती वेळा वळला, डावीकडे किती वेळा वळला, त्याचं पूर्वेकडे किती वेळा तोंड झालं, त्याचं दक्षिणेकडे किती वेळा तोंड झालं. असे अनेक प्रश्न याच्यामध्ये याच्यामध्ये असतात. त्याला काय करायचं, कसं काढायचं, वळला कसा, किती वेळा वळला काढायचं असेल तर माहिती आहे काही? नाही
मग तुम्ही काय करता, कसं वळता? ते दिशा करायची, दिशाने जायचं. कसं वळता? पेपरवर वळता का? पेपरवर बसता का? मग पेपरवर चालता नाही ना? आता दिशा सांगितली चल. ना, दिशाप्रमाणे. आता या प्रश्नामध्ये एक चिन्ह असतो नेहमी. हे चिन्ह काय दर्शवतो? दिशा दर्शक वरची दिशा उत्तर आहे. उत्तर. जर आपल्या पेपरमध्ये जर प्रश्न जर दिशेचा असेल तर लगेच दिशा मांडून घ्यायची. हा उ द इकडं इकडे पू आणि इकडं पश्चिम. जर उपदिशांचा असेल तर लगेच आ ई वा न दे आई वाणी. उपदिशा मांडून झाल्या. चला आता डावीकडे किती वेळा वळला, उजवीकडे किती वेळा वळलाय. डावीकडे वळायचं असेल, घड्याळाची दिशा असेल तर घड्याळ आपलं असं फिरतं, त्याला म्हणतात उजवी. जर अशी वळत असेल तर त्याला म्हणतात डावी. आता या ठिकाणी आपण आपल्या पेन्सिलने व पेनाने आपण वळणार आहोत. जे तुम्हाला कोपरे कापत दिसतात का सगळे? 1 2 3 असे दिसतात कोपरे. त्या कोपऱ्याला बाहेरून फक्त बांध द्यायचे, बाहेरून द्यायचे. दिले बांध, बाहेरून बांध द्या. झाले देऊन कोपऱ्यावर सगळ्यांचे? हा झाले का? बरं. आता प्रश्न तो डावीकडे किती वेळा वळला, उजवीकडे किती वेळा ते काढूया. तुम्हाला आता बाण ज्या दिशेने फिरतोय ना त्या दिशेने आपला हात फिरवायचा. चला हा दिशा असा फिरतोय म्हणजे कोणती दिशा सांगा? घड्याळाची की विरुद्ध दिशा? घड्याळाची का विरुद्ध दिशा? घड्याळाची ऊ लगेच उल्या. अशी दिशा ऊस. आता उलटी ड ये ड बघायचं का रे? ड ही ऊ ही ऊ ही ड ही ड ही ऊ ही ही. आपला हात कोणत्या दिशेने फिरतो बघायचं. आता तुम्हाला इथं लक्ष द्यायचं ऊर किती वेळा आलेले आहे. 1 2 3 4 5 6 वेळा तो उजवीकडे वळला. डावीकडे किती वेळा वळला? 1 काय चुकलं का माझं? उंच मोजत राहिलं का? 1 2 3 4 5 6 7 ड ड 1 2 3 4 5 आणि 5. तो डावीकडे 5 वेळा वळला, उजवीकडे 7 वेळा. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेने झाले असे ते शोधायचं असेल तर आपण सहज बघूया. इथं तोंड पहिले झालेले 1 पूर्वेकडे. हा असं असं यायचं. परत तिकडे तोंड झालं 2 3 4 5. आता वर पाहूया. 1 2 दोनदा झाले. खाली पाहूया. 1 2 3 4. इकडे पाहूया. 1 2. बोटाने करायचं. कोणत्या दिशेकडे वळायला असेल ते तुम्हाला ते बोटाने करायचं. ओके कळलं? काय करायचं? कोपऱ्यांवर काय करायचे? कसे बाण मारायचे? बाण मारले, कोपऱ्यावर बाण मारले. मग त्याच्यावर काय बघायचं? त्याच्यावर हात फिरवायचा. जर घड्याच्या दिशेने फिरत असेल तर कोणती बाजू म्हणायची? उजवी. आणि घड्याच्या विरुद्ध दिशेने फिरत असेल तर लक्षात आहे ना? चल घ्या पुढचा प्रश्न. समजतंय ना?
अनिकेत पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. कंटाळाला का मला सांगा? कंटाळाला की सांगा. अनिकेत पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. अनिकेत पुढे तोंड करून उभा आहे. आता ज्यावेळेस दिशांचं गणित येईल ना त्यावेळेस दिशांचं चक्र मांडत चालला बरं का. सर आमच्या टीचरांनी आम्हाला एक माणूस करायला. माणूस म्हणजे कसा? माणूस कागदाचं बनवायचं आणि त्याच्या डाव्या हातावर डावं नाव आणि उजव्या हातावर उजवं नाव घ्यायचं आणि जर काटकोनात किंवा लंबकोनात जर फिरवायला लावलं तर त्या माणसाला तिथे असं ठेवून पेपरला येईल का वापरता? पेपरला काय करायला? गाठी लावायची. हा? अरे पेपरला नाही चालत बाळा. पेपरला घेऊन जाता येत का? पेपरला आपल्याला काही घेऊन जाता येत नाही. पेपरला नेते ना ना. त्याच्यामुळे प्रॅक्टिस समजण्यासाठी. प्रॅक्टिस अशी करा की त्या हिशोबाने तिथं नाही नेता येणार काही. केलं पाहिजे. आपण खूप आयडिया आहे मॅडम, तुमच्या टीचर खूप आयडिया देतील पण त्या आपल्या प्रत्यक्षात डोक्याने वापरायचे. बरोबर ना? घ्या ना. चला, अनिकेत पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. अनिकेत पुढे तोंड करून उभा आहे पश्चिमेकडे. त्याच्या डाव्या बाजूने काटकोनात तो 2 वेळे वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला होईल? आता असा प्रश्न आला लगेच एक अनिकेत काढायचा. सर मी सांगू अनिकेत त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे? पश्चिम. पश्चिमेला. इकडं पूर्व इकडं पश्चिम. सर पूर्वेकडे पश्चिमेकडे. त्याचं तोंड कुठे आहे? पश्चिमेकडे आहे. तो काटकोनात डाव्या बाजूने वळला. डावी बाजू म्हणजे कोणती दिशा? आता उलटी. उलटी. किती वेळा वळला काटकोनात? 2 वेळा. बघा, एकदा वळला झाला काटकोन, हम्म. परत दुसऱ्यांदा वळला. त्याचं तोंड कोणत्या दिशेला झालं? हा? पूर्व. हे कच्चं करायचं हा? आता तोंडी सांगायचं नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला कच्ची करायची आहे. चला पुढचं समजलंय? केलं का कच्चं? तुम्ही किती मुलांनी कच्चं केलं माझ्यासाठी? केलं का? आता तू लिहिलं का? लिहि ना मग. तू घाई करू नको इंजे. तू खूप हुशार आहे. मॅडम पण तू लिहित जा. नको. हा सोपं करून फार सोपे गणित चुकतात आपले. लिहि प्रत्येक गायत्रीच नाव आहे ना तुझं? लिहि तू. अक्षर चांगलं चालू काय असं नाही. मी तुम्हाला Compulsory लिहि. भान आलं ते चालेल. पटापट लिहा. तर तो- दोन्हीकडे लक्ष पाहिजे. सरांकडे लक्ष पाहिजे, फळ्याकडे लक्ष पाहिजे आणि आपल्या वहीकडे सुद्धा लक्ष असतं. चला पुढचा प्रश्न लिहू. सांगू. पोस्ट ऑफिसच्या पश्चिमेस 2 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. आता पोस्ट ऑफिस आणि मंदिर यामध्ये पोस्ट ऑफिसच्या पश्चिमेकडं काय आहे? 2 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. मंदिराच्या दक्षिणेस 3 किलोमीटर अंतरावर शाळा आहे आणि शाळेच्या पूर्वेस 2 किलोमीटर अंतरावर बस स्टँड आहे. तर पोस्ट ऑफिस आणि बस स्टँडचं अंतर काढा बरं. घ्या पहिला पॉईंट. गणित वाचलं तुम्ही सगळ्यांनी? चला लिहा. मी आता मी सांगतो, तुम्ही कच्चं करा पटकन. पोस्ट ऑफिस एक गोल करा, त्याला प लिहा आणि उत्तर लिहिताना मध्यभागी घ्यायचं का? हा गणित लिहिणार प लिहायचं फक्त, पोस्ट सुद्धा लिहायचं नाही. लिहिला पॉईंट? प लिहिलं पोस्ट. त्याच्या दिशा काढून घ्या पटकन. वरती दिशा मांडा उत्तर, खाली मांडा दक्षिण, तुमच्या उजव्या हाताला मांडा पूर्व आणि डाव्या हाताला पश्चिम मांडा. मांडलं. मध्ये पॉईंट दिला. पोस्ट ऑफिस केलं. पोस्ट ऑफिसच्या पश्चिमेस, पश्चिम दिशा कुठे? इकडं 2 किलोमीटर अंतर जा. 2 किलोमीटर म्हणजे 2 छोटंसं अंतर आहे. तिथं लिहा मंदिर काढा. मग बोल द्या तिथं मग काढा. अंतर रेष मारायची. रेष मारायची. ही आहे पोस्ट ऑफिस. हो त्याच्या पश्चिमेस तो गेलेला आहे. तिथं आहे काय? इथं मग हे 2 किलोमीटर आहे. आता मंदिराच्या दक्षिणेस 3 किलोमीटर अंतरावर शाळा आहे. आता हे 2 किलोमीटर तर याच्यापेक्षा थोडंसं लांब पाहिजे ना. इथं 3 किलोमीटर शाळा. आता शाळेच्या परत पूर्वेस, पूर्व दिशा कुठे शाळेचे? बघा इकडे का इकडे का कुठे? बघा कोणत्या दिशेला आहे? पूर्व. परत 3 किलोमीटर बस स्टँड आहे. 2च किलोमीटर आहे. हे 2 किलोमीटर आहे, हे 2 किलोमीटर. इथं आहे बस स्टँड.
तर त्याचा प्रश्न असा विचारलाय, पोस्ट ऑफिस ते बस स्टँड किती अंतर आहे? जेवढं म आणि याचं असेल मंदिर आणि इकडे 3, नाही इकडे 2. अरे 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 काय रे विचार करा. पोस्ट पोस्ट ऑफिस ते बस स्टँड किती अंतर आहे? ह्या बाजूचे जेवढे येईल तेवढंच येईल ना, चौकोन तयार होईल ना तो. सरळ बरोबर. बेरीज नाही करायची. पोस्ट ऑफिस हां ही जर 3 किलोमीटर आहे, ही किती असेल? 3. हा? बरोबर आहे ना? हा, तुम्ही अख्खं मोजत बसू नका. हां ते बेरीज बेरीज. करायला लागू केलेली बेरीज आहे. नाही करायची. दिशा. चला पुढे. मॅडम किती वाजता सोडायचं ते सांगा. 1 वाजता? 12:30. कारण अजून 1 तास आहे. अजून 2 तास ठीक थोडा उशीर झाला. चला सांगू तुम्ही सगळे. सकाळी अजित शाळेकडे तोंड करून उभा आहे. एक एक वाक्य वाचायला लगेच वहीवर कच्चं करायचं. काय वाक्य काय माझं? सकाळी अजित शाळेकडे तोंड करून उभा आहे. आता सकाळी अजित शाळेकडे तोंड करून उभा आहे. काय जे असेल? पण लक्षात घ्या. सकाळी अजित शाळेकडे तोंड करून उभा आहे. कळलं? ही शाळा. हा अजित आहे. ही शाळा आहे. तो शाळेकडे तोंड करून उभा आहे. त्याचं तोंड इकडे आहे. बाण दाखवला आहे. ते सांगतात तसं आपण वहीवर कच्चं करायचं शॉर्ट मध्ये. आता त्यावेळेस काय करणं झालं की शाळेची जी सावली आहे ना, ती सावली पुढे पडली त्याच्या बरोबर उजवीकडे. त्याचं तोंड कुठे आहे? इकडे. तुमची उजवी कुठे आहे? तुमची आणि त्याची एकच. इकडे तोंड करायचं, उजवी हात इकडे. शाळेची सावली इकडे पडलेली आहे. 90 अंशात पडलेली. अशी तिरकी अशी नाही पडलेली, बरोबर 90 अंशात पडलेली आहे. तर अजितचे तोंड कोणत्या दिशेस असेल? सकाळची वेळ आहे. शाळेची सावली त्या अजितच्या उजव्या हाताला पडलेली आहे. शाळेच्या बरोबर 90 अंशात कोण बघा, 90 अंश कोण. तर त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल? सकाळची वेळ. शाळेची तुम्ही सावली पडताना सूर्य जर इकडला असेल तर आपली सावली कुठे पडेल? इकडे पडेल ना. मग जर ही सावली पडली तर सूर्य कुठे असेल? जर ही सूर्य इकडे उगवला आहे तर ही कोणती दिशा असेल? ही असेल पूर्व. ही कोणती असेल? पश्चिम. आता जर मगाचा परत नियम, जर त्याचं तोंड त्याच्या उजव्या हाताला जर पश्चिम आहे ना, आणि तर त्याचं तोंड कुठे असेल? फिरवा लगेच हात आपला. आपण फिरवा ना. पूर्वेकडे इकडे नाही, इकडे पूर्व इकडे आहे, इकडे पश्चिम आहे. त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल? सोप्या सोप. थांबा, अजून एक गंमत सांग. बघा, तुम्ही पेपरवर लिहिता वरती उत्तर, खाली दक्षिण. उजव्या हाताला कोणती दिशा देता? उजव्या हाताला कोणती दिशा देता? पूर्व. डाव्या हाताला कोणती दिशा देता? पश्चिम. आता उलट कर. किंवा पूर्वेकडे तोंड करा. तुम्ही पूर्वेकडे तोंड आहे तुमचं. या हाताला कोणती दिशा असेल? मग आता हे इकडे नका बघू, याचं नका बघू, आता तुमचं बघा. ही दिशा पश्चिमेकडे तोंड असते. उला उजव्या हाताला उला उ आणि दला ठीक आहे. उला उ. इथं उ आहे आणि इकडे द आहे. या आजीचा विचार करू नका, आता तुमचा विचार करा. तुमच्या दिशा समोर कोणती दिशा आहे? पश्चिम. पश्चिमेकडे तोंड असल्यास उला उ दला द. इथं कन्फ्युज झाले तुम्ही. कोणती दिशा? आता काय करायचं? बराच प्रश्न निर्माण झाला. लगेच नियम वापरायचा.
काय वापरायचं लगेच? नियम. काय नियम आपला? पंची बिगडे तोंड केल्यास उला उ दला द. आणि पूर्वेकडे तोंड असल्यास उला द दला उ. मांडले मग त्याचं तोंड कोणत्या दिशेला आलं? दक्षिण. बघा ना दक्षिण. कोणत्या दिशेला आलं? चला पुढचा प्रश्न. घड्याळात दुपारचे 12:30 झालेले आहेत. काटा किती वाजले? कोणता? 12:30. तर मिनिट काटा दक्षिणेकडे आहे. तर तास काटा कोणत्या दिशेला असेल? घड्याळ काढा, घड्याळ लगेच काढा. दक्षिणकडे असेल तर मिनिट काटा. 12 1 वाजवा, पटापट काढा. घड्याळ सेंटर. इथं 12 आहे, इथं 6 आहे. दिसतंय ना? 12:30 झाले म्हणजे घड्याळ असं असेल. बरोबर आहे का? हम्म. हे किती आहे? 12 आहे ना? हा. हा काटा आहे दक्षिणेला. तर तास काटा कोणत्या दिशेला असेल? उत्तर. नाही नाही. थोडा इकडे झालेलं. हा 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 बरोबर बरोबर. ईशान्य. इथं उत्तर. ही उत्तर तर ही पूर्व ही पश्चिम पश्चिम. आ ई बरोबर आहे. ईशान्य सांगा. वा न. थोडा तिकडे झुकला येतो. ईशान्य. कोणत्या दिशेला असेल? ईशान्य. ईशान्य दिशेला असेल. समजतंय काय? समजलं का? दिशा हा प्रश्न मी वेगळे प्रश्न घेतले. समजले का? डोक्यात घुसले का? आता याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल? घरी जाऊन प्रॅक्टिस करावं लागेल. काय करावं लागेल? प्रॅक्टिस. तर नाही तर काय आहे, तुम्ही सायकल शिकली आज आणि महिन्याभर प्रॅक्टिसच केली, तुम्हाला सायकल चालवता येईल का? नाही येणार नाही चालत आहे ना. म्हणजे आपल्याला काय करणार स्वतः. आता हे जे गणित घेतले याची पॉईंट आता मॅडम घेतलेले, तुम्ही नाही केले काही. मॅडम तुम्हाला सांगतील, मग तसं तुम्ही काय करायचं त्याच्यावर जास्त सावध करायचं. पुढचा पॉईंट घेऊया आपण. आकृत्या. आकृत्या. आकृत्या मोजायला येतात ना? वेन आकृत्या. वेळ नाही, मोजायच्या आकृत्या. इथं मोजता? चला मोजा पटापटा. त्रिकोणातली त्रिकोण किती वगैरे असं बघा मुद्दा तुम्हाला सांगितलं असेल की. चला मोजा. किती? चार. ज्या किती कोण असणार? हा हा किती कोण तेच असणार? एवढी घाई. किती कोण असणार आहे? चौथीच्या पाच हजार आहे तुम्हाला. नाही, नाही. थांबा, नीट बघा बघा. याला नंबर द्या. 1 2 3. अगदी सोपं आहे. 1 2 सगळ्यांची बेरीज. 3 बरोबर 6. 6. काय करायचं रे? कोण आले तर काय करायचं? त्यांना नंबर द्यायचे आणि त्याच्यात आकडे मांडायचे, तेवढ्यांची बेरीज करायची. पुढं समजा त्रिकोण दिला मी तुम्हाला. चला किती त्रिकोण असतील? हिच्यात पण तेच. अरे बेरीज करा, बेरीज करा. फॉर्म्युला वापरा. मग चला प्रत्येक 1 जण 2 3 4 = 10. अजून तुम्हाला फास्ट काउंट करायचा असेल तर शेवटचा अंक बघायचा. किती आहे? 4. त्याला पुढचा अंक कोणता आहे? 4 आणि 5 ला गुणा 5 20. 20 ला परत त्याची निम्मे करा. 10. आले. चला पुढे. आता मांडत चला रे तुम्ही, डोक्यात नाही एवढं. हा त्रिकोण मांडला होता, तर आपण आकडे मांडले. अजून एक वेगळा त्रिकोण येतो, कधी कधी फसवतात आपल्याला ते. त्रिकोणात त्रिकोण आहे बघा.
या याला नंबर बघा, दोन त्रिकोण आहे बघा, हा एक त्रिकोण दिसतो का असा असा आणि एक वर दिसतोय, याला नंबर द्या 1 2 3 एकवीस 21 आहे. चला पाहूया आपण. चला 6 1 2 3 6 5 आणि किती आले 9 किती झाले? 3 कसे काय रे शुभ? 15 मला 3च ऐकायला. 9 6 15. चला घ्या पुढं. एक वर्तुळ आहे, त्याच्यामध्ये काही पॉईंट येतो बघा, 1 2 3 4 5. वाईट नाही बरं का, संपले असते. किती आहे? हे टिंब आहे, या टिंबांना आपल्याला जोडायचंय एकमेकांना. जोडू? चला जोडूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. राहिल्या कुठे जोडायचं सांगा बरं. किती राहिले? किती मोजल्या रेषा आपण? किती आल्या? 10. आता मी रेषा मोजत बसू का तिथं? नाही, मी त्यापेक्षा काय करायला नंबर देईन. 1 2 3 4 5. काय करायचं? नंबर द्यायचा आणि शेवटचा जो अंक आहे ना मोठा, कोण आहे शेवटचा? 5. या 5 मधून एक वजा करायचा किंवा त्याला गोल करायचा, राहिलेला जो आहे ना त्यांची बेरीज करायची. 1 2 3 4 बरोबर 10. लिहून घ्या. जिथे करत करा करा कच्चा वेळ थोडं करायचं. चला पुढे. आता एक छोटे दिले गेम मी सगळ्या, हे तुम्हाला कुठेही वापरायचं. आता याच्यामध्ये आहे तर काय हा? रेषाखंड आहे का, किरण आहे का, काय? हा रेषाखंड आहे का रेषा आहे का किरण आहे? दोन्ही बाजूने बाण आहे का टिंब देऊन बाण केला आहे? दोन्ही बाजूने बाण आहे. किरण, किरण पाहिला तुम्ही कसा असतो किरण? पाहिला का किरण? कुठे पाहिला तुम्ही? नाही? सूर्यकिरण पाहिले? कसे पाळतात, कसे जातात? कसे येतात? असे दोन्हीकडे जातात. सूर्याकडून निघालेले किरण कसे येतात? जमिनीकडे येतात ना, सरळ खाली. सरळ येतात. एखाद्या वस्तूवर पडले की परत ते पुढे जातात, परत पुढे पडले की परत ते खाली. म्हणजे ते जातात एकाच दिशेने जातात, त्याला म्हणतात किरण. त्याला काय म्हणतात? किरण. जे खंड, खंड म्हणजे तोडणे, तुकडा. जर एखाद्या रेषेचा, रेषा म्हणजे काय? जी रेषा दोन्ही बाजूकडे वाढत असते नेहमी, बाण दाखवले, ही इकडे वाढू शकते, तिकडे वाढू शकते, त्याला म्हणतात रेषा. किरण हा एकाच बाजून जात असतो. किरण कोणत्या बाजून जातो? एकाच बाजून. रेषा किती बाजून वाढत असते? दोन्ही बाजूने दोन्ही बाजून. बरोबर आहे. आता जर एखादी रेषा तोडली तर तिला काय म्हणायचं? रेषाखंड. खंड म्हणजे तोडली. ही तोडलेली रेषाखंड आहे बघा, मी हे बोलू रेषा नका. आहे तोडलेली आहे. बरोबर आहे. आता या रेषामध्ये हे जे तुकडे आहेत ना छोटे छोटे, याला रेषाखंड म्हणतात. काय म्हणतात? तर किती रेषाखंड आहे? किती रेषाखंड आहे? हा? चला नाही. हे बघा, एक परत त्याला 2 3 4. बघा इथून एक रेषाखंड 1 2 3 4 5 6 7 8 आणि 3 आणि 4 9. 9. एक मोठा 9 आणि नाही थांबा, एक राहिला मोजायचं. बरं मोज, तुम्ही मोजा. इथून जर मोजलं ना 1 2 3 4, परत इथनं इथपर्यंत 2 पर्यंत, 3 पर्यंत, 4 पर्यंत. परत इथपर्यंत, इथून परत इथपर्यंत, इथून परत इथपर्यंत, इथून परत इथपर्यंत आणि एक मोठा. असे किती रेषाखंड होतात? 10. दिसतोय आपल्याला फक्त 4च दिसतंय. किती? 4. 4 किंवा तुम्ही म्हणाल मोठा 5. 5 रेषाखंड नाही. तर याच्यामध्ये
10 रेषाखंड लपलेले आहेत. 1 + 2 + 3 + 4 = 10. 10 रेषाखंड आहेत. छोटे छोटे नियम आहेत ना. चला पुढचा असाच एक नियम आहे, तो आहे किती चौकोन आहे. याच्यामध्ये किती चौकोन आहे सांगा. किती चौकोन आहे? दिसताना 3 हा? किती चौकोन आहे? काय केलं? एका कप्प्यात नंबर दिले आणि हा जो नियम वापरला ना आपण, बघा इथं नियम, हे नियम, हा नियम, हाच नियम इथं वापरायचा. त्याचा नंबर येतो 1 2 3. या दोघं सगळ्यांची बेरीज येते 6. 6. 1 + 2 + चला पुढे. कधी कधी आपल्याला फसवतात. काय करतात? आपल्याला फसवतात. तुमचा हा नियम पाठ आहे. हा नियम पाठ आहे ना. आता नियम आपण शिकलो, हा पाठ होणार तुमचा. पण याच नियमामध्ये ते काय करतात, कदाचित आपल्याला गोंधळात टाकतात. याला त्रिकोण देतात असा आहे जोडून. आता सांगा किती त्रिकोण? 3 15 किती त्रिकोण आहे? 15. मी मागाशी नियम जो वापरला आहे, हा नियम जर सरळ असेल तरच वापरायचा. आता हा थोडा, हा त्रिकोणात बसतो का? असा त्रिकोण असतो कधी? नाही. हा त्रिकोण नाही. याच्यामध्ये हा चौकोन दिसतो तुम्हाला बघा, हे आहे ना चौकोन. हा त्रिकोणात येत नाही. तुमची याची बेरीज झाली 10 आणि हा तो वेगळा एक त्रिकोण आहे म्हणून 1 11. हा काय आला? वेगळा त्रिकोण आला. चला पुढे. पुढचा हे समजलं का? कंटाळायला लागला आता? नाही ना. बरं, अजून पुढे आपल्या जनता आणि खूप आहे. 5 वाजेपर्यंत थांबणार का? नको. थांबायचं नाही. कोण काय? नाही म्हटलं. इंजे मॅडम ठमके बाई. ठमके आहे का ती? चला काही आहे ना. हा. ठमके आहे का इंजे ती? इकडची. बर. ती नाही म्हटली ना. तुमचा हा नियम पाठ आहे, पण या नियमामध्ये हा जो त्रिकोण घातला तर हा त्रिकोण नियमात बसत नाही. हा सेपरेट त्रिकोण आहे म्हणून तो एक एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ऍड करायचा. शांत बस थोडा. समजलं? सर हा त्रिकोण राहू दे ना. हा त्यांना परत एकदा सांगा ना. तो एक फक्त 2 3 4 पुढचे दिले एक छोटासा ते सांगा ना. हा, या- ज्यावेळेस एकाच त्रिकोणात असे 2 त्रिकोण येतात, त्यावेळेस एका त्रिकोणाला नंबर द्यायचे 1 2 3. बरोबर आहे? हा त्रिकोण दिला, पण मी इथं सुरुवात करताना काय केलंय? 1 पासून नाही केली. 2 कारण हा एक त्रिकोण आहे ना, याचा नंबर याच्यामध्ये एक आहे ऍड, म्हणून मी 2 3 4. कळलं का काय ते? म्हणून मी तुमच्यासाठी मुद्दाम सांगायला हा. लावलं. तुम्ही लक्षात यांची ठेवा. बेरीज झाली 6, यांची बेरीज झाली 9. कारण एकाच त्रिकोणात 2 आहे म्हणून एकचा आकडा तो परत आला नाहीये. एकचा अंक. हा तुमच्या पुस्तकामध्ये म्हणून ते सगळे नियम असेल 5वीच्या स्कॉलरशिप मध्ये आहे ना? आहे 5वीच्या याच्यात आहे. आहे ना? आहे. मग तुम्ही नाही केलं अजून? आहे. भूमिती मी माझ्या आहे. अपूर्णांकापर्यंत सगळे माझ्या अगोदर तुमचा नियम, मी तर 5च्या स्कॉलरशिपला नाही सुद्धा. तुम्ही आहात ना? हं? चल आता तुम्हाला चौकोन आणि चौरस मधला फरक कळतो का? काय चौकोन आणि चौरस मध्ये चौरस काय फरक आहे? बघा. चौकोन म्हणजे काय आणि चौरस म्हणजे काय? चौरस म्हणजे त्याच्या चारही बाजू सारख्या असतात. चौकोन म्हणजे काय? ज्याला चार बाजू असतात. मग चौकोन हा चौरस असतो की नाही? असतो. कशावरून? त्याला 4 बाजू असतात. आणि आयत असतो का चौकोन? हो. आहेत चौकोन. कोणताही 4 बाजू असणाऱ्या आकृतीला चौकोन. चौकोन. त्याच्यामध्ये प्रकार आहे. चौरस आला, आयत आला, बरोबर आहे? पतंग. पतंग आला. आता चौरस ही 4 बाजू समान असतात, आयताच्या फक्त समोरासमोरील 2 बाजू समान असतात, बरोबर आहे? आता आपण काढूया पहिले चौकोन. आता याच्यामध्ये किती चौकोन आहे?
आता चौकोन बघा, हा ही सुद्धा चौकोन आहे, असा उभा एक चौकोन आहे, हे छोटे छोटे सुद्धा चौकोन आहे का? नीट नियम समजून घ्या. तुम्ही याच्यामध्ये काय फक्त मोजणार. किती चौकोन आहे? 38. सर म्हणजे तू सर पुस्तकात होते की असं सरळ मांडून घ्यायचं, आडवं मांडून घ्यायचं आणि दोघं चौकोन आणि चौरस काढायची पद्धत बोलली होती, हा? मी तुम्हाला चौकोन बोललोय. चला तर सांगा. एका ठिकाणी वर्ग करावा लागेल तुम्हाला संख्येचा, शेवटच्या वर्गाचा. 2. या अंकांना काय करायची? याची बेरीज करा. हे झाले 3, यांची बेरीज करा 10, या दोघांचा गुणाकार करा 30. 30 चौकोन आहे. किती चौकोन? 30. आता याच्यामध्ये चौरस किती आहे? आता बघा पुढचा प्रश्न. याच्यामध्ये चौरस किती आहे? चौरस म्हणजे चारही बाजू समान. मी मोजून दाखवतो तुम्हाला. हा काय आहे? चौरस 1, 2 3 4 5 16 येतील. 8 9 10 नाही अजून एक पुढे, नाही अजून पुढे 9 10 2 2 3 11. 11 चौरस आहे. चौकोन मात्र 30 आहे. चौकोन त्यात आयत येतात, चौरस येतात, सगळे हे 30 आहे. पण चौरस किती आहे? 11. आपण मोजले. मग आता नियम आपण तिथं प्रत्यक्ष मोजत बसणार का? नाही. शेवटचे अंक 2 घ्यायचे. चला करा त्याच्या दोघांचा गुणाकार 8. आणि शेवटचा जो अंक उरलेला आहे, त्याची शेवटचा बेरीज. अंक बघा तो मिळवायचा. समजलं? याच्यात मी चौकोने काढून दाखवले आणि चौरस. चला पुढे. आता जर तुम्हाला असा प्रश्न आला, चौरसच दिला आणि या चौरस मध्ये किती चौरस आहे? प्रश्न निघाला आहे. चौरसात किती चौरस आहे? चौरसात चौरस. हा चौकोन किंवा चौरस म्हणूया. याच्यामध्ये किती चौरस आहे? आणि आताच आपल्याला सांगितलं ना रे. जर विचारलं ना, काही नका करू. मोजू नका, नियम आहे त्याचे. वर्ग करा वर्ग. काय करणार आता? नाही नाही चौरस आहे, चौरस आहे. चौरस. चौरस चौरस चौकोनचा नियम नाही लावायचा. मी मोजून दाखवतो तुम्हाला. मी नियम सांगतो. चला मोजूया. चौरस काढायचा असेल तर चौरस असेल, ऐका इथं ऐका रे. चौरस काढले आपण त्यावेळेस काय केलं? आयत येतो. हा वेगळा होता, हम्म. हा चौरस नव्हता. आता इथं चौरस आहे. इथं काय आहे? चौरस. चौरस 1 2 3. ते ऐका रे. 1 चा वर्ग करायचा, वर्ग करायचे 2 चा इथं. वर्ग करायचा, 3 चा तीनाचा. वर्ग करायचा. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 2, 3 चा वर्ग 9. याची बेरीज करायची. किती आहे? किती आहे? 14. जर चौरसामध्ये चौरस, हा, हे लक्षात घ्या. चौरसामध्ये चौरस असेल तर त्या वर्गांचा काय करायचा? बेरीज करायची नाही. वर्ग करायचा. प्रत्येक संख्येचा वर्ग करून करायचा घ्या. आणि वर्ग मांडून त्यांची बेरीज करायची आहे. आता असा जर प्रश्न असेल आणि चौरस काढायचे असेल, सॉरी चौकोन काढायचे असेल तर बघा प्रश्न तोच आहे. असा प्रश्न आहे, हाच प्रश्न म्हणजे आहे. आकृती तीच आहे असं म्हणायचंय. आकृती तीच आहे, फक्त आता मला चौकोन काढायचे, चौरस नाही. मी मगाशी चौरस काढले, आता चौकोन काढायचे असेल तर 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन. चला 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन 27. चला यांची बेरीज. जर चौरसामध्ये चौरस दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चौकोन काढायचे असेल तर आपल्याला घन करायचं, म्हणजे घन करायचे आणि त्यांची बेरीज मांडायची. चल घ्या पुढचं. झालं? समजते का? कंटाळा नाही आला? कारण तुम्ही जर ऐकत असाल तर मला सांगायला पाहिजे, तर मला बंद करायला.
अजून मला खूप आहे. आत्ता शिकत 3 पॉईंट झाले, 10-11 पॉईंट आहे माझे. पूर्ण दिवस बसले चालेल. हा? पुसू का मॅडम? तुम्हाला लिहून देते मी. चला पुढचं. चला किती त्रिकोण आहे? नीट बघा आता. त्रिकोण विचारले. अरे किती त्रिकोण आहे? हर्ष आणि आदित्य खाली. त्रिकोण किती आहे? ते असं बोटं नका करू. खाली खाली. हा दिसतात बघा. 1 2 3 4 5 6 आणि 7. याच्यामध्ये दिसतात तेवढे त्रिकोण असतात. 7 त्रिकोण आहे. किती त्रिकोण आहे? पण याच्यामध्ये चौकोन सुद्धा लपलेले दिसताय तुम्हाला? दिसताय? आहे का चौकोन लपलेले? बघा. दिसतो का हा चौकोन? 1 2 दिसताय ना? हा पण पुढे मोठा आहे. असे चौकोन सुद्धा लपलेले. आता आपण जर चौकोन काढत बसलो तर आपलं गोंधळ होऊन जाईल. मग त्याला एक नियम आहे. काय नियम आहे? त्रिकोणाचा नियम कळला? जेवढे दिसतात तेवढेच. आणि चौकोन किती आहे? शेवटचा अंक किती? 7. त्यातून 1 वजा करा. 6. आणि त्यांची बेरीज करा. 1 ते 6 ची बेरीज करा. 1 2 3 4 5 6. आता तुमची 1 ते 5 ची बेरीज पाठ पाहिजे. किती बेरीज आहे? 15 आणि 15. आणि 15 मध्ये 6 मिळवा. 21. 21 चौकोन आहे. किती चौकोन आहे? 21. पुसू? आता व्यासपीठ असतं माहिती व्यास गोल टेबलवर असे 5 माणसं बसलेली. काढा पुढे लगेच. किती माणसं बसलेली आहेत? 5. आता हे 5 माणसं ज्यावेळेस भेटले तेव्हा त्यांनी काय केलं? प्रत्येकाने हस्त आंदोलन सेकंड हस्त केलं. आंदोलन केलेलं आहे. माहिती ना? हँडशेक. आता आपण बघा, समजा आम्ही असे 5 जण आहोत, तर मी किती जणांशी हँडशेक करणार आहे? 4. 4. बरोबर आहे? मग या 5 जणांनी एकमेकांशी हँडशेक केल्यानंतर किती वेळा त्यांचं हस्तांदोलन होईल? किती वेळा होईल? प्रत्येकाचं येईल ना? 5 जण आहेत की नाही? चला परत नंबर बघा. नंबर किती वेळा घेतो आपण? मग कुठेही नंबर वापरतो. एक शेवटचा अंक गोल करा. त्याच्या नाही. या चौघांची बेरीज करा. 1 2 3 4 8. 10 वेळा हस्तांदोलन होईल. किती वेळा होईल? 10 वेळा. चला पुढे. एकाने एकदाच. आता नाही बघा, सगळ्यांची लक्षात घ्या. तुमच्यासाठी मॅडम सगळं देणार आहे. तुम्ही लिहित नाहीये. बरोबर आहे? 5च मॅडम जण. शूटिंग करताय, मॅडम लिहिताय, ते तुम्हाला सगळं देणार आहे. म्हणून मी फास्ट घेतले तर प्रत्येक उदाहरण मी तुमच्याकडून सुरू घेतलं. सरी हस्तांदोलन एकाचं होईल की सगळ्यांचं मिळून होईल? दहाव्या. हे बघा, प्रश्न काय? हा जो मुलगा आहे ना, हा माणूस तो याच्याशी करणार आहे, बरोबर. याच्याशी करणार आहे, याच्याशी करणार आहे, याच्याशी याच्याशी, करणार आहे. बरोबर. आता हा जो माणूस आहे, हा माणूस याच्याशी करणार आहे, कारण तो याच्याशी झालेले आहे. बरोबर आहे? याच्याशी करणार आणि याच्याशी करणार. थांबा. झालं? किती झाले? 5 6 7 7 7 झाले. हां. हा याच्याशी 8. करणार आहे, याच्याशी 9. करणार आहे. आणि 2 आणि 3चा शेवटचा राहील. 2 आणि 3. 2 आणि 3. जी 10. मगाशी आकृती आलेली ना, तेच. तशीच. त्यात एक एक माणूस कमी कमी होता. एक एक कमी करायचा त्याच्यामध्ये आणि बेरीज करायची. MPSCचे प्रश्न येते.
चला पुढे. काही नाही. आता एक प्राणी संग्रहालय आहे आणि या प्राणी संग्रहालयामध्ये मोर आणि सशी प्राणी आहेत. नाही मोर आहे काय आणि नाही. सशी मी आहे. कोणाला दाखवणार नाही. मोराला किती पाय असतात? 2 आणि सशाला? 4 तर त्यांची मोर आणि सशांची एकूण संख्या आहेत. मोर आणि ससे यांची एकूण संख्या आहे 30. बरोबर आहे. आणि त्यांच्या पायाची संख्या आहे 96. चला, मोर आणि सशांची एकूण संख्या किती आहे? 30 आता कोण किती आपल्याला माहित नाही, पण त्यांचे पाय जर मोजले तर किती येत आहेत? 96. त्याचं तर मोर आणि ससे एकूण किती असणार? मोर किती आहे आणि ससे किती आहे? किंवा मोर किती असणार? हा, मोर 15 कसं काय काढलं? म्हणाले कशी काढली? कसे काढले सांग ना बेटा. 15 जुने 30 येतं ना. मग 30 हप्ते. मोर 15 म्हणजे 30 चे पण हाफ केले. म्हणजे लॉजिक काय मनाने वापरलं का सहज केलं असं? सहज केलं. पाहूया आपण त्यांनी म्हटलं ते बरोबर आहे का आपण ते शोधूया. आता आपल्याला माहित नाही. आता आपण काय करूया, मोराला एक्स म्हणूया. मला पदावल्या वगैरे माहिती आहे ना? वैदिक राशी. चला, मोर हा आपण एक्स मानूया आणि ससा त्याला म्हणूया आपण वाय. पदावली काय करतो? दोघांची संख्या किती आहे? जर मोर एक्स प्लस वाय हा मोर आणि सशे बरोबर आहे 30. पहिली पदावली तयार झाली, पहिली इक्वेशन तयार झाली. तर आता या दोघांच्या पायाची संख्या मिळून 96. बरोबर आहे. सांगा मोराला किती पाय असतात? 2. म्हणून याला 2 ने गुणूया. 2x प्लस सशाला किती पाय असतात? 4y इज इक्वल टू 96. आलं का लक्षात? काय केलं मी कळलं, का केलं कळलं. इथं 2 कुठून आले, 4 कुठून आले, ते 2 काय आले? पायाची संख्या पायाची संख्या आहे. त्यांची एकूण पायाची संख्या एवढी आहे. बरोबर आहे. आता ही इक्वेशन मी काय करणार आहे, वर घेतो. 2x प्लस 4y इज इक्वल टू 96. यात x प्लस y इज इक्वल टू 30. आता मला या 96 पायांचा आणि संख्यांचा काय करायचं, ताळमेळ करायचं. मग मी काय करणार, इथं मला हे समान करण्यासाठी एक कोणतं तरी एक समान करावं लागेल किंवा बालवाडीच्या वर्गाची गायत्री. नाही धर माझी. खुर्चीवर म्हणताय बघा. हो. आता हे जे समीकरण आहे, हे समीकरण मला जर समान करायचं असेल तर मला एकतर x समान करून घ्यावं लागेल किंवा y समान करून घ्यावं. कोणतं सोपं वाटेल तुम्हाला? याच्यामध्ये याला 2 आणि गुणणं सोपं जाईल का 4 ने? 2 आणि गुणली आपण. याला 2 आणि गुणलं काय झालं? 2y इथं घेतो ना. 2x 2y तुम्ही काय समजताय का? आणि इथं याला 2 आणि गुणायचं, याला 2 आणि गुणायचं, याला 2 आणि गुणायचं. 30 गुणे 60. माझं हे इक्वेशन काय झालं, हे इक्वेशन काय झालं, हे मधलं कॅन्सल केलं झालं. आता हे मधलं पुसून टाकतो. आता मला खाली लिहिता येईल जागा नाही म्हणून. हे दोन इक्वेशन तयार झाले. आता मला यातला एक कोणतरी कमी करावं लागेल. एक तर x कमी करावं लागेल किंवा y कमी करावं लागेल. आता मी x सहज कमी करू शकते, तो वजा केले. या सगळ्यांची वजाबाकी करूया. 2x आणि 2x मधून 2x गेले 0. 4y मधून 2y गेले 2y. 96 मधून 60 गेले 36. बरोबर आहे. आता हा y आणि हा 2 तुमच्या डोक्यात थोडंसं मॅडम सराव करून येते. हे इक्वेशन कसं सोडवायचं असतं. आता हा y इकडे 2 ला गुणाकार आहे म्हणून तिकडे गेल्यानंतर काय होतो? भागाकार. भागाकार होईल. y बरोबर 36/2. 36 ला 2 ने भागा
किती दुने किती 36? 36. 36. 18 दुने 36. 16 दुने 36, 8 दुने 36, 18. म्हणजे आपले वाय कोण आहे सांगा? वाय कोणाला बायला आपण म्हटलं? कोणाला म्हटलं? सशाला. सशाला. सशाची किंमत आली आपली 18. म्हणजे सशी किती सशी आहे? किती आहे? 18. मग आता आपले एकूण सगळे प्राणी किती होते? 30 होते. 30 होते. 30 मधून 18 गेले, किती राहिले? 12 मोर. 12 आले मोर. हे आले ससे. समजलं? डोक्यावर गेलं नाही? डोक्यात घुसलं नक्की? मला ते द्या, तुमच्या असं वाटतं डोक्यावर गेलं. हे इक्वेशन आहे, सराव झाल्याशिवाय लक्ष देणार नाही. चला पुढे. आता आपण घेऊया, तुम्हाला असं बघायचं असतं की हा याच्यापेक्षा हा उंच आहे, हा ठेंगू आहे. हां. येतं ना? नात्याचं आहे खरं. हा? 12.15. मॅडम थांबायचं सांगा बरं, तुम्हाला कधी थांबायचं. हे अजून आहे काय सर, 15 मिनिटं. हा. हे बघू नका. किती दिवस राहिले परीक्षा? अजून खूप होतो. चला, संतोष सुरेश पेक्षा उंच आहे. हा माझ्या पुढे अवघड आहे. येईल का लक्षात? कराल का तुम्ही? कसं करायचं लगेच? सांगा. संतोष कसं सुरेश करता? मला सांगा फक्त. कसं करता सांगा तुम्ही. असं हॅलो, तर तुम्ही काय मानता? तुम्ही असं मांडता का? रेषा मांडता? काय करता? तसं सांगा. काय करता? हा, अजून काय करता? आता संतोष आणि दोन्ही SS वरूनच आले. आता माझा पहिला वाक्य बघा, संतोष सुरेशपेक्षा उंच पण सतीशपेक्षा ठेंगू आहे. एका याच्यामध्ये 3 माणसं आहेत. 3 वाक्य, एकाच वाक्यामध्ये 3 आले. संतोष सुरेशपेक्षा उंच आहे पण सतीशपेक्षा ठेंगू आहे. कसं मानायचं? आधी तर काय करणार तुम्ही? ते बघा. बघा, आता मी पहिलंच वाक्य घेतो. 3 व्यक्ती आहेत, 3 व्यक्ती मांडतो. कशा मांडायच्या बघा. संतोष सुरेशपेक्षा हा सुरेश आहे. संतोष सुरेशपेक्षा उंच. या सुरेशपेक्षा संतोष काय आहे? उंच आहे. पण कोणापेक्षा ठेंगू आहे? सुरेश हा संतोषपेक्षा संतोष सुरेशपेक्षा उंच आहे पण सतीशपेक्षा ठेंगू आहे. म्हणजे हा सुरेश हा सतीशपेक्षाही ठेंगू आहे. सॉरी, सतीशपेक्षा ठेंगू आहे. संतोष सुरेशपेक्षा उंच आहे पण सतीशपेक्षा ठेंगू आहे. इकडे ये, इकडे ये. चला, इकडे ये. हा सतीश. हे पहिलं वाक्य तयार झालं. पुढे, रमेश शरदपेक्षा उंच पण गोपालपेक्षा ठेंगू आहे. हे दुसरं वाक्य. शरदपेक्षा उंच. आता थांबा 2 मिनिट. अजून एक तिसरं एक वाक्य. आता याच्यामध्ये जे मी वाचलंय संतोष, सतीश आणि सुरेश, हे दुसऱ्या वाक्यामध्ये तिघांपैकी कोणी चालेल नाही. कोण नाही आलं बघा. रमेश आहे, शरद आहे आणि गोपाल हे वेगळे. पण तिसऱ्या वाक्यामध्ये मात्र पण त्यांचा संबंध येतो. काय येतं बघा. सुरेशपेक्षा दिनेश सुरेशपेक्षा, इथं सुरेश आहे बघा. दिनेश सुरेशपेक्षा पेक्षा पण गोपालपेक्षा उंच आहे. दिनेश सुरेशपेक्षा उंच आहे पण गोपालपेक्षा ठेंगू आहे. आता आपल्याला तिसरं वाक्य घ्यायचं नाही. दिनेश सुरेशपेक्षा उंच पण गोपालपेक्षा दिनेश सुरेशपेक्षा गोपालपेक्षा उंच आहे. आता याच्यात संबंध येत नाही दुसऱ्या वाक्यात. दुसरं वाक्य दुसरी काढून ठेवावी लागेल आणि मग तिसरं त्याच्यात नाही. तुम्ही जर दुसऱ्या काळात गेले ना तर तुमचं गोंधळ. अशाच काय करायचं आपण तिसऱ्या वाक्याकडे.
तिसऱ्या वाक्याने काय करायचं, याच्यामध्ये संबंध तो तिसऱ्या वाक्यात पहिल्याचा आणि आणि मग तिसऱ्याचा. तिसऱ्याचा आला की मग आपला त्यात दुसऱ्या वाक्याचा त्यात इंटरेस्ट. हे थोडं माझं तुमच्या पुस्तकात असेल, माझ्या प्रश्न लिहिताना चुकलेला आहे, मिसिंग झालेलं एक शब्द. म्हणजे ठेंगू उंच की ठेंगू तो लिहायचा राहिला आहे. ठेंगू ते उंच त्याच्यामुळे लिहायचं राहिलंय. त्यातलं त्यातला सगळं एखादा प्रश्न येऊ शकतो. सोपं घे, काय कोणतंही आपण ते- यावर आधारित ना. हा. नाही ते सगळं उडतंय तोंडावर. गरम होतंय का?